कलिंगड आणि खरबूज पिकाचे जास्त व गुणवत्तेचे क्वालिटी उत्पादन हवंय. हवामान बदल, कीड रोग सगळ्यावर एकच उपाय. प्रतीक फर्टिलायझरच्या तंत्राचा सल्ला. कलिंगड व खरबूज पिकासाठी योग्य खत, कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने. रोप लागवडीपूर्वी मल्चिंग पेपर टाकण्यापूर्वी बेडवर प्रति एकर बेसल खताची मात्रा 24-24-0 किंवा DAP 100 किलो, कॅलरीज 40 किलो, न्यूट्रॉल एस 10 किलो, निसर्ग पेंड 40 किलोची 2 पोती. रोप लागणीनंतर लगेच आळवणी महत्त्वाची असते. त्यासाठी लागवडीनंतर पहिली आळवणी लगेचच प्रति 100 लिटर पाण्यासाठी 2-2 दिवसांच्या अंतराने एकूण 3 आळवण्या कराव्यात. पहिली आळवणी नायट्रोह्युमस 500 मिली, न्यूट्रॉल 25-9-9 500 ग्रॅम व बुरशीनाशक 200 ग्रॅम. दुसरी आळवणी ॲक्टिव्ह रिच 19-19-19 500 ग्रॅम, 1350 गोल्ड मायक्रो न्यूट्रिएंट 1350 ग्रॅम, प्लांट लिफ्ट 500 मिली. तिसरी आळवणी पी झाईम 500 मिली, ॲक्टिव्ह रिच 12-61-0 1 किलो देणे. वरील सर्व आळवणीमध्ये गरजेप्रमाणे कीडनाशक बुरशीनाशक मिसळावी. पीक संरक्षण वाढीसाठी फवारणी नियोजन महत्त्वाचे असते. त्यासाठी कलिंगड व खरबूज पिकाचे संरक्षण व वाढीसाठी दर 6 ते 7 दिवसांनी म्हणजेच आठवड्यातून एकदा फवारणी करावी. त्यासाठी फवारणी प्रमाण प्रति लिटर पाण्यामध्ये खालील प्रमाणे घ्यावे व फवारणी सकाळी 10 ते 11 पूर्वी अथवा सायंकाळी 5 नंतर करावी. फवारणी पहिली आयुर प्लस 2 ते 3 मिली 25-9-9 3 ग्रॅम आणि न्यूट्रॉल इफेक्ट 1 ग्रॅम. फवारणी दुसरी वाढीसाठी रॉयल एक्सपॅन्ड 3 मिली, न्यूट्रॉल 9-40-9 3 ग्रॅम. फवारणी तिसरी फुलधारणेसाठी वजीर 2 मिली, न्यूट्रॉल 8-8-30 3 ग्रॅम व न्यूट्रॉल इफेक्ट 1 ग्रॅम. फवारणी चौथी फूल व फळ गळ थांबवण्यासाठी आणि कूज लागू नये तसेच फळांचा आकार व गोडी वाढवण्यासाठी पीक फ्लावर 0.25 मिली, ॲक्टिव्ह रिच 13-40-13 5 ग्रॅम, पी टॉनिक 3 मिली. सर्व फवारण्यांमध्ये वातावरणात होणारे बदल व कीट रोगांच्या स्थितीनुसार कीटकनाशकांचे आणि बुरशीनाशकांचे प्रमाण तज्ज्ञांच्या सल्ल्याने बदलावे. कलिंगड पिकासाठी योग्य संतुलित खत व्यवस्थापन पण नियोजनबद्ध आळवणी व फवारणी म्हणजेच गुणवत्तेचे भरघोस उत्पादन. प्रतीक फर्टिलायझरच्या तज्ज्ञ मार्गदर्शनासह मिळवा निरोगी व दर्जेदार कलिंगड.